भारताची राजधानी दिल्लीमध्ये राजकारण कधीच थांबत नाही. इथे सतत काही ना काही हालचाली सुरू असते. कधी पक्षांतर्गत, कधी राज्यांदरम्यान, तर कधी राष्ट्रीय आणि कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर. संसदेचं अधिवेशन चालू असेल तरी घसाघाण आणखीनच वाढते. कुठे दिखावा, कुठे रणनीती, कुठे कुरघोडी, तर कुठे थेट कुठे सत्तेचे गणित सतत बदलत असतात. आणखी नेते मंडळी त्यानुसार आपली पावलं टाकत असतात. सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली अचानक भेट चर्चेचा विषय बनली आहे. स्वातंत्र्य दिन जवळ येतोय, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ट्रम्प यांच्या टॅरिफ सारख्या मुद्द्यांचा परिणाम भारतावर होत आहे. त्यातच भाजपचे काही मोठे अजेंडे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे या भेटीचं खरं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सगळ्या सविस्तर गोष्टी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले. त्यांनी मोदी आणि शाह यांची भेट घेतली. हे फक्त अभिनंदन करण्यासाठी होतं का, की काही गंभीर विषय घेऊन ते गेले होते, हा प्रश्न उभा राहतो. सध्या त्यांच्या गटात अस्वस्थता आहे. काही मंत्री बिनधास्त वागत आहेत, काही जण उबाटा गटाशी जवळीक साधत आहेत. त्यामुळे शिंदेंचा असंतोष वाढलाय. शिंदे यांना असं वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत काही मोठे बदल टाळावेत. महायुती म्हणून लढावं, पण त्यांना त्यांची स्पेस हवी आहे आणि कदाचित म्हणूनच ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलत आहेत हे दाखवण्याची संधी त्यांनी साधली असेल. भाजपच्या भरतीमुळे महाआघाडीत घालमेल दिसत आहे. भाजपने सुरू केलेली मेगा भरती मोहीम महाआघाडीतील पक्षांच्या डोकेदुखीचं कारण बनले आहे. एकीकडे भाजप ऑपरेशन सिंदूर सारख्या पावलं उचलून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकत आहे, तर दुसरीकडे विरोधकही भाजपाबद्दल सकारात्मक बोलू लागले आहेत. शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपा यांच्यातील दृष्टिकोनातही थोडासा बदल दिसतोय. एकेकाळीच्या पक्षांमध्ये तणावाचं वातावरण होतं, ते आता थोडं मवाळ बोलायला लागले आहेत. हे सगळं पाहता दिल्लीतील वातावरण सगळ्यांना जागा ठेवणारं ठरतंय. उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. संजय राऊत त्यांच्या ते घरी थांबले होते. शरद पवारांनीही आपल्याकडे घटक पक्षासाठी जेवणाचा बेत केला. राहुल गांधींनीही मोठी बैठक घेऊन सरकार व निवडणूक आयोगावर आरोप केले. दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर काँग्रेसला अडचण होऊ शकते, कारण राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर काँग्रेसची मतं फाटू शकतात. त्यामुळे दिल्लीतील ही सर्व हालचाल महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणार आहे. शिवसेनेचे काही खासदार भाजपच्या जवळ येत आहेत. खासदार चतुर्वेदी यांनी मोदी यांची भेट घेतली आणि सोशल मीडियावर फोटो टाकला. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांनी जरी ही भेट औपचारिक करण्यासाठी घेतली असे सांगितलं, जसं की मोदींना अभिनंदन, शहा यांचा विक्रम, तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळ गोंधळलेलं आहे. भारताची आंतरराष्ट्रीय रणनीती ट्रम्प, चीन, रशिया याची काय सूत्र फेरत आहेत का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ व दंड यासारखे आरोप केले. भारताची अर्थव्यवस्था डेड आहे असं ते म्हणाले. पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी दिलेल्या विधानाने भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास निर्माण केला आहे. मोदी हे शब्दांनी नव्हे तर कृतीतून उत्तर देणार हे स्पष्ट आहे. मोदी चीन दौऱ्यावर आहे तर अजित डोल रशियात आहेत. याचा अर्थ भारत वेगवेगळ्या देशांची आपली जागतिक भूमिका अधिक ठामपणे मांडत आहे. ट्रम्पच्या दडपणाला भारत झुकणार नाही हे स्पष्ट संदेश दिला जातोय. आता सगळ्यांचं लक्ष उपराष्ट्रपदाच्या उमेदवाराकडे लागलं आहे. यामागे राजकीय गणित लपलेलं आहे. कोण कोणाला राखी बांधणार हे प्रतित्मक राजकारण ठरू शकतं. दिल्लीमध्ये यमुना पुराच्या पातळीवर आहे, पण या पुरात राजकारणाचा ओघ अधिकच खळबळजनक वाटतो. म्हैस अजूनही पाण्यातच आहे असं म्हणताना राजकारणातले अनेक निर्णय अजून थांबलेले आहेत, घडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हेच अधोरेखित होत आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडी केवळ तिथेच थांबत नाही, तिचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उमटतात. सध्या जे चालू आहे ते भविष्यात घडवणारे ठरू शकतं. सत्तेची नवी समीकरणं, महत्त्वाचे निर्णय आणि नवे गटबाजीचे खेळ हे सगळं पाहता पुढच्या आठवड्यात बरेच राजकीय बॉम्ब फुटू शकतात. बाकी या सगळ्याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.